श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 187. आळंदीच्या एका योगाभ्यासिकाला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्याचे मन पूर्णपणे अस्वस्थ झाले होते. त्याला स्वामींची झालेली पहिली भेट आठवली होती. स्वामींचे कीर्तने त्याला अक्कलकोटी ओढून नेले होते. जेव्हा योगाभ्यासी स्वामींसमोर उभा राहिला होता तेव्हा तो प्रणाम करीत असताना स्वामींनी त्याला विचारले होते, क्यों अब तक रंडी नहीं छोड़ी? स्वामींच्या प्रश्नाने योगाभ्यासी चकित झाला होता, पण स्वामींच्या अवतीभोवती उपस्थित लोक पटकन हसले होते. प्रत्येकाने स्वामींच्या बोलण्याचा अर्थ वेगळाच घेतला होता आणि योगी अभ्यासी त्यांना स्त्रियांच्या नादी आहेत असे वाटले होते. योगाभ्यासी मात्र विनम्र होता. त्याने स्वामींची योग्यता ओळखली होती. स्वामींच्या पायाशी बसत त्यांनी स्वामींना उत्तर देत म्हटले होते, अजूनपर्यंतही सुटलेली नाही प्रभू, पण आपल्या कृपेने नक्कीच सुटेल. पुन्हा सर्वजण हसले होते. स्वामींनी करुणेने योगी अभ्यासाकडे पाहिले होते आणि त्याच्या पाठीवर व्याघ्रचर्म अंतरण्यास सेवेकरांना सांगितले होते. आता मात्र चकित होण्याची पाळी सेवेकरांना आली होती. व्याघ्रचर्म ते सुद्धा बाहेर खालीपणा करण्यासाठी, पण विचारण्याची हिंमत कोणालाही नव्हती. स्वामींच्या हुकमाप्रमाणे तेथे व्याघ्रचर्म अंतरण्यात आले होते आणि स्वामींनी न सांगताच योगाभ्यास त्यावर पद्मासन घालून बसताच हे काही वेगळेच पाणी आहे याची जाणीव तेथील प्रत्येकाला झाली होती. हट्टयोग किंवा सिद्धीला स्वामींनी रंडी म्हटले असावे हे सर्वजण उमजले होते, कारण त्या क्षणी स्वामींनी किमयागार संन्याशालाही रंडी के पीछे क्यों भागते हो असे म्हटल्याचे सर्वांना आठवले होते. किमयागार संन्यासी प्राप्त सिद्धीने सोने बनवित होता, अति अहंकारी होता. स्वामींची कीर्ती ऐकून त्यांच्याशी ईर्ष्या करू लागला होता. एक दिवस त्यांच्याकडून सोने होईना. सोन्याच्या ऐवजी जळलेले कोळसे हाती येऊ लागल्यावर किमयागार क्रोधित होऊन जाब विचारण्यासाठी अक्कलकोटे आला होता. त्यावेळी स्वामी गावात फेरी मारत होते. किमयागाराने त्या अगोदर स्वामींना पाहिले नव्हते. किमयागार स्वामींच्या मागोमागच जाऊ लागला होता. मनात असंतोष आणि क्रोध असल्यामुळे त्याला साक्षात परब्रह्मच आपल्या पुढे आहेत हे उमगले नव्हते. तो घाईघाईने आपल्या अनुयायासह पुढे जाऊ पाहत असताना त्यांचे लक्ष त्यांच्या पुढे चालत गेलेल्या स्वामींच्या पावलांच्या ठस्याकडे गेले. मातीत स्वामींची पावले ठसठसीत उमटली होती आणि पावलांचा प्रत्येक ठसा सोनेरी होता. घाईघाईने पुढे जाणारी किमयागार दबलका होता. डोळे